पुणे कारागृह. जय हिंद. मी एक्सर्व्हिसमॅन धम्मपाल रामचंद्र डोंगरे. मी मार्च महिन्यात 2 तारखेला रिटायरमेंट आलो होतो. सांगायचं तात्पर्य हे सर्वांनी सांगितलेलं आहे. सर्वांना माहिती आहे की रिझल्ट काय आहे काय नाही. तुम्हाला जिथे जाते नमुने तुमच्या समोर आहेत सरांच्या काय रिझल्ट आहे काय नाही. तर माझे भाऊ राहुल डोंगरे यांनी पण बॉम्बे पोलीसमध्ये 2 वेळा ॲडमिट मारलं. पण सरांची इच्छा होती की सर डोंगरे तुम्ही कमसे कम अकोल्यात लागा. त्यांनी कमसे कम इथं फर्स्टमध्ये परत मिनिट मारून अकोल्यामध्ये आता जॉईनिंग आहे त्यांचं. आता पुढच्या महिन्यात त्यांची POP खतम होईल. मी 2 तारखेला घरी आल्यानंतर सर माझ्या रॅलीमध्ये आलते. रॅलीमध्ये सर आल्यानंतर सरांनी मॅडम आणि आम्ही दोघं जण गाडीत उभे होतो. सरांनी मॅडमला म्हटलं की हे कमसे कम यावर्षी लागले पाहिजे. तर यावर्षी काय 2 महिन्याचा माझा रिझल्ट आला. सरांनी जे सांगितलं बाकी इकडे तिकडे लक्ष नको दे, तुमचं वय काय आहे ते पहा. या पोरांनी अभ्यास केला, त्यांचे रिझल्ट आले. 4 वर्ष 5 वर्ष बसून काही फायदा नाही. तर 2 वर्ष तर कशी घरची परिस्थिती काय असते, कोणाची काय असते. सरांसारखे शिक्षक भेटणं हे अकोल्यामध्ये ते फार मी म्हणतो देव माणसासारखे यायचं. 6,000मध्ये तुम्हाला सांगा. मी बघितलं, भरपूर बघितलं अकॅडमी इकडे तिकडे. मी तर कुठे गेलो नाही पण समजते ना. माझे मित्र इथं लावले तिथं लावले. हो फक्त 6 महिने देतात. 6 महिन्यात 8,000 दे चाल. किती झालं. इकडे कंच भागूबेव खतम होते, तिकडे रिझनिंग सुरू होते. तर रिझनिंगचं कंच भागूबेव आउट. तर तुम्ही जोपर्यंत नेक्स्ट फर्स्ट बॅच झाली, सेकंड बॅच झाली, जोपर्यंत तुम्ही सराव करत ना तोपर्यंत तुम्हाला फर्स्ट बॅचमध्ये तुमचं आउट ऑफ होते डोक्यामधून. आउट ऑफ झाल्यानंतर गरीबाचे लेकरं आहेत. 6 महिने तर असेच जातात. काय करू काय नाही, काय करू काय नाही. तर माझं एकच म्हणणं आहे, जो योग्य शिक्षक आहे त्या योग्य शिक्षकाच्या जेवढ्या आता या क्लासमध्ये बसलेले आहेत एका मित्र तुम्ही तुमच्या गावातनी गोरगरीब पोरांना सांगा किंवा सरांचं कसं आहे काय आहे काय नाही. बाकी तुम्हाला सांगायचं एकच आहे किंवा जे सर सांगतात फक्त तेच करा. बाकी दुसऱ्या इकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सरांनी काय सांगितलं, माझे जे एक्सर्व्हिसमॅन पूर्ण बंधू आहेत, मला माहिती आहे की या डिसेंबरपर्यंत पूर्ण लागतील. पण हे काय त्यांची तर सर्व काही चालू आहे, पेन्शन चालू आहे, सर्व काही आहे. पण तुमचं कसं आहे, एक वेळा तुम्ही जर लागलं ना यांच्या मायबापाची छाती बघा आता अशी चालतात बिलकुल गावातनी. जो त्यांना फोन नाही करणार तो फोन करणार आहे आजकाल. ठीक आहे. जो गावात त्यांना विचारत नव्हता आजकाल त्यांना फोनवर फोन चालू झाले असतील, बाबा कसं आज काय आहे. पण त्यांना वाटत असेल काय का कसं काय चालू झाले. पण त्यांनी अभ्यास केला, त्याचा रिझल्ट त्यांना भेटला. ठीक आहे. जे सर सांगतात फक्त तेच करा. बाकी इकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. बाकी